परमेश्वराचा आवाज त्यांच्या कानावर जातो. जे लोक ऐकतील, जे लोक पाहतील, त्यांच्या जीवनावरती या मीडियाच्या माध्यमातून देखील परमेश्वरा प्रकाशाच्या दिवशी किंवा सुवार्ता त्याच्या कानावरती पडा. काही लोक म्हणतात मोबाईल नाही वापरला पाहिजे, है ना, फेसबुक नाही वापरलं पाहिजे, व्हॉट्सअप वापरला पाहिजे, हे याच्यावर नाही टाकायचं, ते त्याच्यावर नाही टाकायचं, ते फेसबुक वर नाही टाकायचे, गाणे नाही केले पाहिजे, हे नाही केले पाहिजे, असे लोक म्हणतात. मग माझा पण त्यांना प्रश्न हा आहे की तुम्ही घराघरात जाऊन सुवार्ता सांगायला तयार व्हा. हिम्मत है ना, तुमच्यातली धमक काय बाहेर या रस्त्यावरती जसे बांधावरती सुट्टी झाली जेवणासाठी, सुट्टी झाली काहीतरी मग प्रकारे मला वापरतो मोबाईल मध्ये सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या आणि माझ्या मुख प्रकाश त्यांच्या जीवनावरती पडत राहील काय आणि त्या लोकांना तारण मिळेल. आमेन. त्या लोकांना मोक्ष मिळेल, त्या लोकांना सुटका मिळेल. मला देवा आवाज दिला, त्या आवाजाचा त्याने मान येणाऱ्या लोकांना मी तुम्हाला येशूच्या नावात विनंती करेल की तुम्ही आणि परमेश्वराच्या आवाजावरती विश्वास ठेवा. तुम्हाला देवाला आवाज दिला, सुवार्ताच्या कानापर्यंत पोहोचली आणि त्याच्या पाठीमागे उद्देश तुमच्याद्वारे माझ्याद्वारे माझ्या घरात भवनाचं नारळाचं तारण व्हावं. तुम्हाला तुमच्या जीवनावरती देवाचा प्रकाश पडला किंवा देवाच्या सुवार्ताच्या कानावरती पडली आणि तुम्हाला आज मोक्ष मिळालेला आहे, सुटकारा मिळाला आहे, तर तुमच्याद्वारे तुमचे नातेवाईक मित्रमंडळी जे त्यांचा देखील उद्धार व्हावा यासाठी देवाने तुम्हाला निवडले. हा देवाचा आवाज आहे आणि म्हणून या तुम्ही आम्ही आवाज येण्यासाठी परमेश्वराची काहीतरी योजना आणि परमेश्वराची काहीतरी इच्छा. हा परत एकदा वाचूया. परमेश्वराने अब्राहम सांगितले तू आपला देश देशामध्ये जा. अब्राहमाने काय केलं? मान्य केलं का मान्य केलं? सांगा मला. देवाचा शब्द स्वीकारला का नाही स्वीकारला? आज तुम्ही काय करत आहोत? देवाचं काय करावं? मला वार्ता आली का? तुम्हाला मला चांगली बातमी आली का? 2-3 दिवस कॅम्पमध्ये होतो जरा मुंबईमध्ये. थोडं हसूपर्यंत थोडं वाईट पण वाटतं, थोडं गंभीरता होती. एखाद्या व्यक्तीला विधर्मी व्यक्ती त्याला व्यवस्थित सुवार्ता सांगा आणि व्यवस्थित वाटायला सांगा. देवाचं प्रेम, पुत्राचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचं प्रेम. पण काही लोक काय करतात? डायरेक्ट गोळ्या मारतात. अशामुळे काय होत माहिती का? कधी कधी असं वाटते, कधी कधी असं वाटतंय की वेळेच्या अगोदर किंवा यांना भरोसा फटका मारेल.
सुवार्ता सांगायची आहे, सांगितली सांगायची आहे, तर तुम्ही प्रेमाने परमेश्वराची सुवार्ता बोला, काय सांगा मला बोला, सांगा मला सुवार्ता सांगा. मग तुमच्या लक्षात येते की आपल्याला देवाने कशासाठी निवडलं, या बसावं का सांगा, यावा भेटी द्याव्या, यावं दशांश द्यावा, यासाठी देवाने निवडलं नाही. तुम्हाला जे सत्य प्रगट झालेलं आहे किंवा सत्य तुम्हाला समजलेलं आहे ते जाऊन लोकांना शिकवणं सांगणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. जर तुम्ही गॉस्पेल ही सुवार्ता जर गाजवत असाल, परमेश्वराचं जेवढं ज्ञान तुम्हाला उगत झालं किंवा प्राप्त झालं किंवा मिळालं ते जर व्यवस्थित तुम्ही लोकांना सांगत असाल, तुम्हाला दिलेले लेकरं, तुम्हाला दिलेलं मला दिलेलं देवाने धन मला दिलं आहे ते देखील ही सुवार्ता लोकांना योग्य प्रकारे सांगली. कारण आमच्या लेकरांचा नंबर लागणार सुवार्ता करायला, ते कॉलेजमध्ये असल्या, शाळेमध्ये असल्या, त्यांच्यामधला प्रकाश किंवा सुवार्ता कामावरती राहतील किंवा कंपनीत राहतील किंवा ज्या लोकांबरोबर राहतील त्या लोकांमध्ये ख्रिस्ताची सुवार्ता त्यांना आता आवाज का नाही ना, आता की तुम्ही आम्ही जाऊ देवाला लोकांना सुवार्ता सांगणं फार महत्त्वाचं आहे, फार आणि तेवढ्या तुम्हाला देवाने आमच्यावर दया करावी व आम्हाला आशीर्वाद द्यावा, त्याने आपला खूप प्रकाश पाडावा, यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा, तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे. आणि त्या माणसांना आता देवाची ओळख होती. मला ठाऊक आहे की देवाने मोशेला निवडलं, बरोबर आहे, त्यांच्या कुळातून निवडलं. त्या लोकांना मोशेच्या द्वारे देवाने काय केली, आजाद केलं, त्यांना स्वतंत्र केलं, आणि स्वतंत्र झाले आहेत तर त्यांची पिढी पण स्वतंत्र ना आहे का नाही. आध्यात्मिक जीवनात कशी आहे ती म्हणा स्वतंत्र आहे. मग देवाने इस्रायल लोकांवरती कृपा केलेली आहे किंवा त्या कृपेचा आशीर्वाद इस्रायल लोकांना देव आज पण कृपा करतो. तुमच्यावर कृपा करतो, माझ्यावर कृपा करतो, त्याच्या कृपेचा वर्षाव होण्यास किंवा करण्यास तो तयार, रोज करण्यास तो तयार आहे. इस्रायल त्याने कृपा केली. इस्रायल लोक तुम्हाला ठाऊक आहे ना किती वर्ष सांगा, 430 वर्ष गुलामगिरी साधी होती का गुलामगिरी, पण सुवार्तेचा प्रकाश त्यांच्या जीवनावर पडला. आमेन, बरोबर आहे की नाही. आणि मग इस्रायल लोकांची सुटका आम्ही त्या ठिकाणी पाहत, म्हणजे आता देवाने त्यांच्यावर कृपा करून त्यांना गबाडाचा आशीर्वाद दिला, सुटका बराचशा जायला, सुटका स्वतंत्र
सुटका. आणि मग ज्या लोकांची ज्या सुटका होती किंवा त्यांना मुक्ती असं मला मिळाली, त्यामुळे आपल्या आजूबाजूचे गावकरी आपल्याकडे टक्का टक्का पाहतात. पाहतात का नाही? का पहिला आपण कुठं होतो त्यांच्यामध्ये मिक्स होतो, सामील होतो. प्रत्येक आमच्यावरती देवाने दया केली, त्याच्या कृपेचा आशीर्वाद किंवा सुवार्थाचा प्रकाश आम्ही अंधारातून बाहेर निघलो, सहभागी. नजर कोणावरती आहे? धार्मिक लोकांना, पवित्र लोकांना. अरे आमच्यात होता पहिला असं, पहिलं कसं, पहिला काहीच नाही. का बरं? सत्य आमच्या सत्य आम्हाला बंधनातून स्वतंत्र करतं किंवा मुक्त करतं. जर या सत्याच्या कानावरती लक्ष द्या, आमच्या करण्यावरती पडलं तर नसतं तर आम्ही कुठं असतो. आमच्यावर आज देवाने हा कृपेचा आशीर्वाद टाकला नसता, कुणीतरी भाऊ आला, कुणीतरी बहीण आली, आई आली, म्हणून आम्हाला हे कळालं. नाही तर आम्ही पुढे पडलो असतो कोणत्या गोधडीमध्ये, कोणत्या आजारामध्ये, कोणत्या पापामध्ये आम्ही पडलो असतो. कधी विचार केला? आम्हाला शांतीचा मिळाला असता, सुख समाधान मिळालं असतं, काय प्रभूची सेवा आम्ही केली असती. पण कुणीतरी आलाय घेऊन वार्ता सुवार्ता चांगली, आणि तो आशीर्वाद तुम्हाला मिळाला, आम्हाला मिळाला. म्हणून आज आपण प्रभूची सेवा या ठिकाणी करतो. आज आपल्याकडे पहिली काय करतोय आणि मी योग्य करतो का चुकीचं करतो? ज्यावेळेस तुम्ही आणि ही सुवार्ता किंवा देवाचं राज्य तुम्ही आणि आपला आदर असं नाही, आपला सन्मान होईना असं नाही, हार घालतो नाही. काही लोक आपल्याला चांगलं पण म्हणतील, काही लोक मला बोला ना मराठीत बोलतो मी, वाईट पण म्हणतील. काही लोक हिंसा करतील, काही लोक अपमान करतील, काही लोक इज्जत पण घालवतील. पण आपण फिक्स केलं पाहिजे, खरी सुवार्ता माझ्या कानावर पडली आहे, ही सुवार्ता खोटी नाही, ही खरी आहे, ही खात्रीने मला समजलं आहे. आणि म्हणून ख्रिस्ताचा प्रकाश किंवा ख्रिस्ताची सुवार्ता अनेक उदाहरण ठेवावी लागेल. धार्मिक लोकांनी माझ्या पाहिलं पाहिजे, अविश्वासणाऱ्या लोकांनी माझ्या जीवनाकडे, तुमच्या जीवनाकडे, परिवाराकडे, कुटुंबाकडे त्यांनी पाहिलं पाहिजे की हे सत्यात का चालतात, हे ख्रिस्ताची सेवा काय करतात, ख्रिस्ताचे गाणे का गातात, बायबल का वाचतात, प्रार्थना का करतात, चर्चला का जातात. चॉईस केलं पाहिजे, विचार केला पाहिजे का करतात, का करतात. कोणी जर तुम्हाला प्रश्न विचारला असा की तुम्ही ख्रिस्ताची प्रार्थना का करता, काय उत्तर देणार? तुम्ही बायबल का वाचता, तुम्हाला उत्तर सांगता आलं पाहिजे. सांगता आलं पाहिजे ना, आता होणार आहे. मग तुम्ही उत्तर द्यायला तयार व्हा, नाही तर तिथं मामा करा. उत्तर द्या त्या लोकांना. तुम्ही का प्रार्थना करतात, ख्रिस्ताची बायबल का वाचतात, पवित्र शास्त्र का वाचतात तुम्ही, तुम्हाला मला कळणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की जसा आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केलाय, ख्रिस्ताने आमचा धर्म नाही बदलला, ख्रिस्ताने आमची जात नाही बदलली, ख्रिस्ताने आमचं काय बदललं आहे? जीवन बदललं. जर ख्रिस्ताने माझं जीवन बदललं आहे, त्या जीवन बदलणाऱ्या देवाची मी प्रार्थना करेल, तीन टाइम करेल. त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे, कारण मला देवाची ओळख झालेली. ज्या माणसाला, ज्या स्त्रीला देवाची ओळख झाली,
ख्रिस्ताची ओळख झाली, परमेश्वराची ओळख झालेली आहे, ते लोक त्या लोकांना बरोबर उत्तर देतील, बाबा मला देवाची ओळख झाली, पूर्वी मी अंधारात होतो, पूर्वी मी पापात होतो, पूर्वी मी गुन्ह्यात होतो, पण आज ख्रिस्ताचा प्रकाश माझ्या जीवनावरती पडला, मला देव कोण आहे मला कळालं. मला सगळे आमेन. देव कोण आहे मला काय झालेलं आता कळालं आहे, आणि म्हणून त्या सुवार्त्याचा, त्या प्रकाशाचा, त्या ख्रिस्ताचा मी स्वीकार केलेला आहे. त्याने माझ्यावरती दया केली. परत तिथं आलो. काय केली त्याने तुमच्यावर, माझ्यावरती त्यांनी काय केली आहे दया, आणि तुम्हाला आणि मला आशीर्वाद मिळावा, तुमच्या जीवनावर माझ्या जीवनावर त्या ख्रिस्ताचा प्रकाश पडावा, म्हणून त्याने तुमच्यावर दया केली की तुम्ही जाऊन या राष्ट्रातील लोकांना सुवार्ता सांगा. हालेलुया. घाबरू नका, भिवू नका, सुवार्ता गाजवा, कारण तुम्ही आम्ही चांगलं काम करत आहोत. येशू मसीह की. आपल्याला ख्रिस्ताची सुवार्ता कळाल्यानंतर देवाची इच्छा काय, ख्रिस्ताची इच्छा काय हे समजणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आज आम्ही किती लोकांपर्यंत पोहोचलो हे फार महत्वाचं आहे. किती लोकांना आम्ही सुवार्ता सांगतो, किती लोकांना आम्ही देवाचं वचन सांगतो, किती लोकांना आज देवाचा शब्द आम्ही सांगतो, किती लोक आमच्या जीवनाच्या द्वारे, आमच्या उदाहरणाच्या द्वारे ख्रिस्ताच्या राज्यात आलेले आहेत. मला तर कुठल्या चर्चला का जायला नाही, वरखेड चर्च तर दुसऱ्या चर्चला, पण किती लोक येत आहेत. काय माझ्यातला प्रकाश, माझ्यातला ख्रिस्त, माझ्यातलं बोलणं, माझ्यातलं पाहणं, माझ्या जीवनातला बदललेला स्वभाव या लोकांनी पाहिलं. माझ्या जीवनाकडे पाहून त्या लोकांचं जर परिवर्तन जर झालेलं असेल, स्वर्ग तुमच्यासाठी टाळ्या वाजवतो, देवदूत तुमच्यासाठी टाळ्या वाजवतात. ब्रदर्स अँड सिस्टर ऐका, ही साधी गोष्ट नाहीये. स्वर्गदूत तुमच्यासाठी टाळ्या वाजवतात. त्यावेळेस तुमच्याद्वारे, माझ्याद्वारे लोकांपर्यंत सुवार्ता जाते, आणि सुवार्ता ऐकून लोक प्रभूच्या चरणाजवळ गुडघे टेकतात. त्या स्वर्गामध्ये एवढा आनंद होतो की तुम्ही कल्पना करू शकत नाही. काय करू शकत नाही. एक ठरवलेला मनुष्य देवाच्या राज्यात येणं ही साधारण गोष्ट नाहीये. म्हणून आज या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे की दावीद देवाकडे प्रार्थना करतोय जुन्या करारामध्ये की ख्रिस्ताचा प्रकाश माझ्या मुखावरती पडावा. आज नवीन करारात ख्रिस्ताची सुवार्ता तुमच्या कानावरती पडावी, तुमच्या अंतःकरणात पडावी. तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करून इतरांना ती सुवार्ता गाजवण्यासाठी तुम्ही जावा. आणि हे सुवार्ता वाढत वाढत जितक्या लोकांपर्यंत तुम्हाला आणि मला पोहोचता येईल तेवढं तुम्हाला आणि मला पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून जसं आज आम्हाला निवडलं आहे, आमच्या पाठीमागचं आमचं कुळ आहे, लक्षात ठेवा. आणि त्या कुळाच्या समोर माझं उदाहरण आहे. माझ्याद्वारे माझी आई, माझे भाऊ, माझी बहीण सगळे काही बदलण्यास प्रभू येशू ख्रिस्त समर्थ आहे. पण ती सुवार्ता मी ऐकली आणि त्या सुवार्त्याप्रमाणे माझं जीवन मी जगणं गरजेचं, जेणेकरून माझ्या घरातले लोक ऑटोमॅटिक माझ्या नंतर